तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही। हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे। तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता। तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे। आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांना सुद्धा मी समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे। तरच त्यांना मोठी झेप घेता येईल। नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील।